नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांना हॉटेलमधून पळवून नेण्यासाठी भाजपचे काही लोक दाखल. सदस्यांच्या घरीही 1.5 ते 2 कोटी रुपये घेऊन हे लोक पोहोचत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये अवतरला बहुरूपी इन्स्पेक्टर. विनोदी सादरीकरणानं खासदार उदयनराजे देखील खळखळून हसले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी शासनाकडून आणण्यात प्रशासक अपयशी. त्यामुळे 2026-27च्या अर्थसंकल्पात नवीन फर्निचरसाठी 10,50,00,000 रुपये आणि प्रशासकीय इमारत आणि परिसर विकासासाठी 6 कोटी रुपयांची तरतूद. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत रासायनिक पाणी मिसळलं गेल्यानं हजारो माशांचा मृत्यू. नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचे ढीग साचल्याने पाण्याला उग्र दुर्गंधी. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी. पुणे नाशिक महामार्गावर खासगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याचं समोर. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू, अपघात होण्याची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. मिरची, मका, गहू, भाजीपाल्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गारपिटीचा तडाखा. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान. वाशिममधील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठा चढ उतार. 5,700 वरून दर घसरून 5,250 रुपयांवर. शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. बुलढाणा जिल्ह्यात तापमान 33 डिग्रीवरून पोहोचले 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत. त्यामुळं अंड्यांच्या दरात मोठी घसरण. 30 अंड्यांचा एक क्रेट 220 वरून 150 रुपयांवर. भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादव आणि वंशिका चड्ढा यांचा भव्य रिसेप्शन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावली हजेरी. अकोल्यातील मूर्तिजापूर शहरात श्रीराम नवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं पोलिसांकडून आवाहन. चंद्रपूर शहरात 6 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींकडून 57,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. पोलिसांकडून एका आरोपीला अटक तर 2 महिलांनाही घेतलं ताब्यात. पिंपरी चिंचवडमध्ये खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवत चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 5,16,000चा मुद्देमाल जप्त. अमरावतीत पोलिसांकडून कारवाई. 23.530 ग्रॅम MD अंमली पदार्थ जप्त. आरोपी महेश खोडेला अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.